मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही स्टार्टिंगला जो बघितला टायटल की जबरदस्त मोठे 2 BHK फ्लॅट पुण्यामध्ये विकायला आलेले आहे, तर त्याच्यावरती एकदम तपशील डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे। पुण्यामधला कुठला लोकेशन आहे, किती स्क्वेअर फीट आहे, किती ह्याच्यामध्ये बाल्कन्या आहे, किती रूम आहे, टाउनशिप आहे का नाही, बँक लोन होणार का नाही, ही समधी डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला भेटणार आहे। पण एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायची गरज पडणार आहे आणि थेट मालकाचा नंबर पाहिजे तर प्रॉप साइन अप म्हणून वेबसाईट आहे ना। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। आणि एक रिक्वेस्ट स्टार्टिंगला करणार आहे, आपण 2 BHK फ्लॅट बद्दल इथं आपण चर्चा करणारच आहे। त्याचं लोकेशन कुठं असणार आहे, बँक लोन होणार का नाही, काय नाव सोसायटीचं, आणि हे किती मध्ये विकायचे, तर सगळं काही तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती असणार आहे। एक रिक्वेस्ट अजूनपर्यंत केली नाही की तुम्हाला बघा व्हिडिओ तर बघायलाच लागणार संपूर्ण। अजून एक आहे की आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला। का सबस्क्राईब करायची की इथं एक एक डिटेल, एक एक माहिती तुम्हाला भेटत असते व्हिडिओच्या माध्यमातून। काय होतं माहिती का, व्ह्यूज जातात 2000 सुरुवात करू, 2000, 5 लाख एवढे जातात, पण लोक काय सबस्क्राईब करत नाही। मग ते डायरेक्टली जे मालकांचे किंवा एजंट ब्रोकरचे पण नंबर येतात, त्यांना कॉल करून परेशान करून टाकतात। बघतात एक टायटल, नंबर घेतात एक, आणि तो टायटल बघितलं तर मग त्याचा जुडता भाव दुसरा टायटल बघतात, तिसरा बघतात, चौथा बघतात आणि फोन करायला चालू करतात। एक लिस्टच असते आणि त्याच माणसाला लोक परेशान करून टाकतात। अहो तसं करू नका ताई दादा, वेगवेगळ्या लोकेशनचे प्रॉपर्ट्या इथं बसून मी जिम्मेदारीने बोलत असतो। ऐक बघा, ऐकायची सवय टाका, का तुमचा फायदा होणार आहे हो। मी एक एक डिटेल देणार आहे, खरं सांगतो। मी वारंवार तुम्हाला सांगत आलेले, माझा काही इकडं स्वार्थ नाहीये आणि स्वार्थ नाही म्हणूनच मी इथं बसून बोलू राहिलेले। मी ते जे व्हिडिओ असतात ना ते बनवायला मला जायला खरं वेळ नाही हो। लोक बोलवतात, मालक लोक बोलतात की तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही हे कमिशन घ्या आणि आमचे व्हिडिओ टाका। तर काय बोलू मी, बरं जाऊ द्या, मला माहिती तुम्ही जास्त नाही बघणार, तर त्याच्या अगोदर आपण बोलू, चर्चा लॉंग असणार आहे। मी तुम्हाला ह्या फ्लॅट बद्दल सांगून देतो आधीच। हे जे आहे हे 2 BHK आहे, मोठे फ्लॅट आहे। बघायला गेलं हे मोठे किती आहे, नंबर दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा बाजूला इथं नंबर असणार आहे, त्यांना फोन करा तुम्ही। आणि बघायला गेलं हे जे आहे ह्याच्यामध्ये जे आहे ना, बघा काहीतरी मिस होऊन जातो तर हे गलत अर्थ नका काढा तुम्ही। डायरेक्टली मी तुम्हाला लोकेशन सांगणार आहे, पैसे पण सांगणार आहे। डायरेक्टली काय होतं माहितीये का, लोक विचार करत बसतात की काय कुठं आहे काय। अहो एवढं भारी फ्लॅट मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेला आहे, तोच फ्लॅट बद्दल मी इथं बोलायचा प्रयत्न करू राहिलेले। आणि बघा कसं आहे की ही जी प्रॉपर्टी आहे ही खराडीमध्ये आहे, खूप चांगलं वातावरण आहे आणि हे टाउनशिप आहे। आणि हे टाउनशिप मध्येच हे 2 BHK चे फ्लॅट आहे। आता ह्या फ्लॅटला 2 बाल्कन्या दिलेली। आता बाल्कनी पण कशी आहे, एक ड्राय बाल्कनी किचनला दिलेली आणि एक जी आहे मास्टर बाल्कनी बोलू शकतात आपण त्याला, की मास्टर बेडरूम मध्ये ती बाल्कनी दिलेली। आता मास्टर बेडरूम जो आहे ना, कशाला बोलतात, अहो त्याच्यामध्ये बाथरूम आहे त्या मास्टर बेडरूम मध्ये आणि बाल्कनी खूप मोठी आहे। सीन वगैरे तिकडून बघून बसले तुम्ही गॅलरी मध्ये आणि समोरचा सीन बघितलं तर जबरदस्त आहे। ओके, आणि इथं लोन होणार आहे 100%, कुठल्याही बँकेचं लोन होऊ शकतो, कारण की हे
गोदरेज मधला प्रोजेक्ट आहे, गोदरेज जो बिल्डर आहे त्यांची सोसायटी ही लाभलेली आहे खराडीमध्ये, एकदम सुंदर लोकेशन मध्ये. आणि ह्याचे जे रेट ठेवलेले आहे, ह्याचा रेट पण ऐकून घ्या. 70 लाख रुपये ह्याचा भाव ठेवलेले आहे. या फ्लॅटचा जो रेट आहे 2 BHK चा, हे 70 लाख रुपीज ठेवलेले. आणि हे निगोशिएबल आहे. त्यांना तुम्ही कॉल करू शकता. त्यांचं जे काही कमिशन असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे. कारण की मी तुम्हाला बोललो, इकडं ओनरचे पण प्रॉपर्टी येतात, ब्रोकर लोकांच्या पण प्रॉपर्ट्या येतात, इथं बिल्डर लोकांचे पण येतात. आणि इथं मी मार्गदर्शनलाच बसलेले इथं. आता तुम्हाला डायरेक्ट मालकाची मालकाची प्रॉपर्टी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला खर्च करायला लागणार आहे. प्रॉप साइन अप म्हणून वेबसाईट आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. आता लोक बोलणार की एकदम 70 लाखाचं कसं काय घ्यावं. कारण की बरेचशा लोकांबरोबर मी बोलत असतो, नेहमी चर्चा करत असतो मी त्यांच्याबरोबर एक एक डिटेल होत राहते माझी. आता मला समजून येतो. मग त्या लोकांना मी सल्ला देतो की साहेब, तुम्ही जे बजेट बनवलेले 20 लाखाचा, 30 लाखाचा, 40 लाखाचा, त्या बजेटमध्ये तुमचं घर होऊ शकत नाही. ते म्हणतात का की बघा ताई दादा, जे तुम्ही बोलतात ना की आमचं सेपरेट पाहिजे घर, बरोबर ना, सेपरेट पाहिजे, भिंतीला भिंती चिटकून नाही पाहिजे, कार पार्किंग भेटली पाहिजे, भले ते सोसायटी मध्ये पण असलं तर सोसायटी टाउनशिप पाहिजे, त्याच्यामध्ये गार्डन पाहिजे मुलांना खेळायला, स्विमिंग पूल, हेल्थ क्लब वगैरे एम्युनिटीज पाहिजे. तर तुम्ही असा बजेट 30 लाखाचा, 20 लाखाचा बजेट धरून चालतात तर ते खरं असणार का? नाही हो, त्या बजेटमध्ये भेटूच शकत नाही. आता माझ्याकडे जे प्रॉपर्टी अवेलेबल आहे ते एरोडा, नागपूरचा ह्या परिसरामध्ये माझ्याकडे घर आहे. 12 लाखाचं पण आहे आणि 16 लाखाचं पण आहे, 17 लाखाचं पण आहे. आता इकडं कंडिशन काय माहिती का, घराची भिंत घराला चिटकून आहे. कुठं टू व्हीलर आहे पार्किंग, तर कुठं टू व्हीलर पार्किंग नाहीये, 4 व्हीलर बेपत्ता आहे. आता ही जी सोसायटी जी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही 4 व्हीलर कवर्ड पार्किंग, कारण की 70 लाख रुपये मालकांनी जे आहे, त्यांचे केअरटेकर एजंट जे आहे त्यांनी 70 लाख रुपये त्याची किंमत आखलेली आहे. आणि हे फ्लॅट जे आहे एकदम पॉश सोसायटी मध्ये आहे, जबरदस्त लोकेशन आहे. आणि चांगल्या लोकेशन मध्ये तर चांगलाच रेट असणार आहे. आणि किरकिरी नाहीये इथं. रेरा रजिस्टर ही सोसायटी आहे, रेरा ऑथोराइज आहे, अधिकृत बांधकाम वगैरे गुंटेवारीमध्ये बांधलेले तशी नाहीये. आता गुंटेवारीमध्ये पण तुम्हाला 2 BHK पाहायला भेटतो 25, 30, 35 लाखापर्यंत, पण ते गुंटेवारीमध्ये असतात. आता हे साधारणपणे जी आहे ही सोसायटी, ही चांगली मोठी सोसायटी आहे. सगळं काही इकडं तुम्हाला भेटू राहिलेलं आहे. आणि मेन पुण्यामध्ये लोकेशन मध्ये आहे, खराडीच्या. वारंवार बोलत असतो मी, एक एक डिटेल देत असतो. बघा, आज या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ते कोणच बोलू शकत नाही ह्या गोष्टी, पण मी तुमच्यासाठी एक एक माहिती घेऊन येते. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी योग्य वाटली का, तुम्ही सांगू शकतात. आणि खरंच तुम्ही 70 लाख इन्व्हेस्ट करू शकतात का, 70 लाख तुम्ही लावू शकतात का, ते पण तुम्ही विचार करा. आणि एकदा अवश्य विचार करा की जे आपण 25, 30, 40 लाखाचा बजेट ठेवलेले, ते आपण एजंटच्या माध्यमातून पण जातो बघायला, तर ते खरंच त्या घरांचे भिंत चिटकून चिटकून आहे का नाही, ते पण विचार करायला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये लग्न आणि घर एकदाच होत राहतो, वारंवार होत नाही. आपण एखाद्या मोबाईलच्या दुकानामध्ये पण गेलं तर आपण 20,000चा बजेट बनवलं तर तो आपल्याला 50,000चा मोबाईल थांबून देतो हातामध्ये आणि तो म्हणतो की लोन फेडत बसा तुम्ही. होतं का नाही, आपण घेतो का नाही 50चा मोबाईल, विचार करा, घेतो. आता इकडं पण तुम्हाला लोन बघा, कुठलं पण तुम्ही घेतलं, 35 लाखाचं पण घेतलं किंवा 40चं पण घेतलं, तर आपल्याला लोन फेडायचंच आहे. तर मग हे 70 लाखाचा का नाही, एकदा चांगल्या घरामध्ये राहायला का जायचं नाही, विचार करा तुम्ही. आणि ह्यांना फोन करा, ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, योग्य आहे का नाही सांगा तुम्ही. तुमचे जे कमेंट बॉक्स मध्ये तुमचे जे
म्हणतात ना, की तुमची प्रतिक्रिया आणि तुमचे जे मेसेज येतात ते वाचायला चांगलं वाटतं. काही लोकं असे पण मेसेज करतात, तर मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण तुमच्या जे मेसेज असणार आहे, त्यांची खूप गरज आहे, तर मेसेज करा मला. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.